नमस्कार, आपल्या घाटमध्ये आपलं स्वागत आहे. 124 वॉर्ड मधील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार जाहिदा सिराज अहमद यांचे प्रतिनिधी सिराज अहमद आपल्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. 124 वॉर्ड मध्ये अनेक पक्ष बघतो आपण की उभे आहेत. माजी नगरसेवक सुद्धा उभे आहेत. असं तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला लोकांनी मतदान करेल किंवा लोक तुम्हाला मतदान? नमस्कार, मी सिराज अहमद. सर्वप्रथम आपल्या धन्यवाद बोलतो. आपण आम्हाला आमचे विचार ऐकण्यासाठी घेण्यासाठी आले बद्दल धन्यवाद. जनतेचे धन्यवाद. आम्हाला काय वाटतं, आम्ही इकडे का निवडणूक लढायला पाहिजे किंवा जिंकायला पाहिजे? खूप चांगलं उत्तर तुमचं क्वेश्चन आहे तुमचा. ऍक्च्युली ज्या वेळेला 2019-20 ला कोरोना काळ होता, त्यावेळेला इकडचा खूप प्रॉब्लेम होता. लोकांनी आम्हाला बोलले, आम्ही स्वतःहून आले, बघितले इकडचे प्रॉब्लेम. त्यावेळेला आमच्या तर्फे जे काही जमला, आम्ही लोकांची मदत केली, लोकांकडे गेले, त्यांना राशन वाटप, दवाई वाटप असं काम केलं. लोकांच्या घरी जाऊन जे प्रेत होते त्यांना त्यांचा अंतिम संस्कार पण करायचा प्रयत्न केलाय. मी माझी टीम आम्ही सगळे होते त्यावेळेला केलं. त्यानंतर आम्ही असं वाटलं की लोकांना म्हणजे तुम्ही इकडे तुम्ही काम करा, चांगलं काम करा. त्यानंतर आम्ही बरेचसे काम केले. आम्ही मागे 6 वर्षापासून महिलांसाठी महिला उद्योग योजना आणल्या. त्या माध्यमातून त्यांना आम्ही वॉशिंग सेंटर टाकून दिले. आमचे 3 वॉशिंग सेंटर चालू आहे आजच्या तारखेला. त्याच्यामध्ये एक महिलेला कमीत कमी 25-25 हजार रुपये त्यांच्या महिन्याला नेट प्रॉफिट येत आहे. माजी नगरसेवक आहेत अरुण खान, त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की आम्ही सुद्धा लोकांना मदत केली. कोरोना काळात आम्ही सुद्धा लोकांना गहू तांदूळ वगैरे वाटप केली. हे चांगलं आहे. मग गहू तांदूळ सरकार पण वाटप करते. माझा उद्देश असा आहे की लोकांना असा हात करायला नाही करायचा, आपण त्यांना असं बनवायचं. ते असं प्रत्येक वेळी तुमच्या दारामध्ये जाऊन ते पैसे मागणार किंवा गहू तांदूळ आणि तेल वगैरे मागून घेणार, तसं व्हायला नको. त्यांना स्वतःहून ते आपल्या पायावरती उभं राहायला पाहिजे आणि ते स्वतः कमायला पाहिजे. त्यांना असं मिळायला पाहिजे की त्यांना हक्कानं मात्र त्यांना मिळालं, त्यांना वाटायला पाहिजे. असं नाही की प्रत्येक महिन्यात तुमच्या ऑफिसवर जायचा, तुम्ही नसेल ते 2 तास बसले, नंतर परत दुसऱ्या दिवशी जायचं किंवा तिसऱ्या दिवशी जायचा. माझं असं आहे की लोक निर्भर व्हायला पाहिजे कोणाच्या वरती. आता राम कदम यांनी केस कापली, काय सांगितलं की पावसाळ्याला पाणी आले, त्यामुळे आता मी केस कापतो. मोठा ड्रामा आहे तो. आता त्याच्यावरती काय बोलणं मला बरोबर नाही वाटतंय. पाण्यासाठी माझ्याकडे पूर्ण पुरावे 9 इंचसाठी लाईन आम्ही हे केली, ऍप्लिकेशन केली डीएमसी वॉर्ड ऑफिसर पर्यंत, वॉटर डिपार्टमेंट पर्यंत आम्ही बोलणं झालं. आम्ही त्याच्यावरती ते पास पण करून घेतले. त्याच्या आमच्या लेटरवरून त्याचे फंड पण आला आणि ते काम पण सुरू आहे. तर मला नाही वाटतं की असं प्रत्येक गोष्टीला आपण जनतेमध्ये जाऊन सांगायला पाहिजे की मी पाणीचं लाईन मी आणली, हे मी केले. आम्ही काम भरपूर केले. लोकांसाठी रोड बनवले, गटर बनवले. पार्सल मध्ये कमीत कमी 700 आम्ही लाईटी लावले गल्ली गल्लीत. लोकांसाठी घरी घरी जाऊन पाणीचं अरेंजमेंट करून दिले. हे एवढ्या वर्षापासून राम कदम होते, नगरसेवक अरुण खान होते. त्यांना इकडचं रहिवाशांना ऑफिशियल लाईन का नाही दिल्या लोकांनी? माझं एवढं उत्तर आहे की तुम्ही का नाही दिले? ते 2000 मध्ये लाईन देते, त्याच्यापेक्षा पण कमी आहे. मी मोठे हिशोब बोलले की तुम्ही 6,000 रुपये तुम्ही डिपॉझिटचे करा आणि त्याच्या वर्षाचे मीटर वगैरे खर्च 2,500-2,000 रुपये. आपण 10,000 5 लोकांमध्ये 10,000 वाटप करूया. फक्त 2,000 मध्ये लाईन येते. तर त्या न देता त्यांना लोकांकडे जाऊन त्यांच्याकडनं 60,000 70,000 रुपये घ्यायचे आणि चोरीची लाईन द्यायचं. एखादा माणूस सकाळपासून जातो, काम करतो, संध्याकाळचे पैसे चोरीची लाईन देतात लोकांना आणि 60,000 आणि त्यांचे गुंडे काम करत आहे. हारून खानचं मोनोपॉली आहे की माझ्याशिवाय कोणी करायचंच नाही, माझ्याशिवाय कोणी घ्यायचं नाही, मीच देणार आणि माझे माणसं देणार. आणि ते पण चोरीची लाईन तुम्हाला 60,000 70,000 मध्ये देणार. गुंडगिरी. आणि जर तुम्ही स्वतः करायला गेले, तुमच्यावर ते 50 60 70 घेऊन येणार, तुम्हाला धमकवणार, इकडे यायचं नाही, हे करायचं नाही, परमिशन घेतली का, इकडे परमिशन. बरेचसे काम असे कुठे कुठे थोडाफार पुढे मागे असते माणसं, पण माणसाला दाबून ठेवायचं आणि नंतर इलेक्शन आल्यानंतर लोकांना बोलायचं आणि आपल्याला 500-500 मध्ये विकते, त्यांना 500-500 रुपये वाटप करा, ते आपल्याला मत करणार. त्यांची एकच रणनीती आहे. 40% किंवा 50% इथली जनता जी आहे ती मुस्लिम आहे. इथली जी जनता जी आहे ही म्हणजे ज्या पक्षाला म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला किंवा आपल्या
राष्ट्रवादीला मतदान करते असं मला वाटतं का? 100% पार्टीला बघा लोकसभा आणि विधानसभामध्ये लोक बघतोय की कोण आमदार खासदारसाठी कोण उभा आहे, माणूस व्यवस्थित आहे नाही आहे, म्हणजे पार्टी कुठली आहे. पहिले सर्वप्रथम ते बघतं, नंतर तो कोणता माणूस आहे. पण मला माझा अनुभव आहे आणि तुम्हाला पण माहित असेल लोकांचा पण आहे की नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये लोक बघतात लोक आपल्या एरियातला कोण माणूस आहे आणि तो कोण काम करणारा माणूस आहे. आणि तुम्ही कुठल्याही घरी जावा पार्कसाईड मध्ये, मी माझं चॅलेंज आहे, कुठेही गेलं तर लोक हेच म्हणणार की सिराजगड मागील 6-7 वर्षापासून आमच्याकडे येऊन आमचे सर्व जे काही प्रॉब्लेम होते, जे काही आमचे प्रॉब्लेम होते ते सगळं त्याने सोडवले आणि आम्हाला पूर्ण हे केलंय. कारण की मी एकदम ठाण्याने बोलतो मी की मी काम केलंय, मी लोकांसाठी दिवस आणि रात्र धावपळ केली, त्यांच्यासाठी पाणी द्यायचा प्रयत्न केला, रोड बनवायचा, टॉयलेट बनवले. सागरनगर मध्ये किस्मत नगर सोसायटी तिकडे नगरसेवकने तोडून ठेवलं होतं सगळं टॉयलेट. 14 महिने काय केलं ना, माझ्याकडे सगळे पुरावे आहे, माझ्या लेटर वरती सगळे मी पुरावे केलेले, त्याचं सँक्शन, त्यांचा फंड आणि त्याचं काम सुरू करून एंड करेपर्यंत मी सगळं काम केलं. त्याच्यावरती जाऊन तुमचा नगरसेवक जातो आणि ते आम्ही बोर्ड लावले ते बोर्ड तोडून टाकतो. नाही नाही नाही, असं नाही, आम्ही इकडचं नगरसेवक मिस करलो. तुम्ही करायला पाहिजे, तुम्ही जायला पाहिजे होतं ना, का नाही गेले तुम्ही? एवढं 14-15 महिने ते 14 संडास तुटून पडलेले, कुठेच नाही गेले, का नाही गेले? तुम्हाला समजत नाही का? तुमच्या घरी एक दिवस टॉयलेट बंद असेल तुम्ही काय करणार? बिचारे गोरगरीब जनता तुम्हाला काय बोलत नाहीत. त्यांना दाबून ठेवलंय, घाबरून ठेवलंय. हे काय पद्धत आहे का? लोकशाही कोणाला म्हणते? लोकशाही शिवसेनेचे सुद्धा सकीना शेख उभे आहेत. हा त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? बघा ते पण आमचे जवळचे मित्र आहे, पण काय आहे, सगळं काम पैशावर होत नाही. जनता शेवटी ते निर्णय ते घेते आणि ते बरोबर करते. ते आलेले त्या पैशावरती त्यांच्या रुबाबावरती काम करत आहे. मी त्याच्या बाबतीत काय जास्त करणार नाही. मला माहिती आहे काय आहे. बघा एक गुंड्याला तुम्ही पाठवला, जनताने हे केलं, दुसऱ्याला बोलणं असं नाही होणार. आता लोक शिकलेले आहे. लोकांना सगळं माहिती आहे आपलं कोणाला हे करायचं आहे. लोक बरोबर येणार. आम्ही काय केलं सगळ्यांना माहिती आहे. तर आम्हाला 100% ते लोक आम्हालाच मत देणार. माझ्या मिसेसला माझं मत देणार. आम्ही एक चांगला पार्कसाईड बनवायचा आमचा प्रयत्न आहे. माझं एकच स्लोगन आहे, एक कदम बदलाव की ओर, हमारा नया पार्कसाईड. आम्ही ब्लू प्रिंट काय तुमची की पावसाळ्याला काय तुमच्या मनात असं काय जे ते बदलावं वाटतं तुम्हाला? सर्वप्रथम वॉटरचा जे प्रॉब्लेम आहे, पाणीचा जे प्रॉब्लेम आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. माझं हे आहे लोकांसाठी की मी तुम्हाला 100 दिवसात ते पाणीचं ऑफिशियल लाईन देणार. चोरीची लाईन नाही. तुम्हाला ऑफिशियल लाईन आणून देणार. त्याच्यामध्ये तुम्हाला भरभराट पाणी मिळायला पाहिजे. सेकंड, आमचे जे 28 बिल्डिंगचे जे आमचे खासदार साहेब आणि नगरसेवक साहेबांनी जे गोळमाळ केलेले आहे आणि ते लोकांना दरबदर केले, त्यांना त्यांच्यासाठी ते जे जे 750चा एरिया मिळायला पाहिजे होतं ते 405 मध्ये आणून ठेवले. त्यांच्यासाठी भांडण करून जे काही होईल मी माझ्यातर्फे प्रयत्न करून त्याला 750 करायचं आहे मला. आणि त्या बाबतीत माझे पत्रव्यवहार झालेले बीएमसी कमिशनर पर्यंत. सगळं मी माझ्या पत्रव्यवहार आहे. मी कुठल्याही गोष्ट हवामध्ये बोलत नाही. मी माझे पत्रव्यवहार आणि माझे जे करस्पॉन्डन्स आहे त्यावरती मी बोलतो. आम्ही त्यासाठी भांडण करतोय. गरज पडली रोडवरती येऊ, रस्त्यावरती येऊ, बीएमसी चक्का जाम करू, तिकडे जाऊन आम्ही हे करणार, भांडण करणार. पण त्यांना आमच्या लोकांना 650चा एरिया देणार तर म्हणजे देणार. पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त ते म्हणजे लोक जे तरुण आहेत ते नशेच्या आहारी गेलेले आहेत. बरोबर. गांजा वगैरे जास्त सेवन करतात. बघा तिसरा पॉईंट तोच आहे माझा. कारण आमच्या तरुण लोकांना डोक्यावरती हात फिरून त्यांना घेऊन जायचे असे बरेचसे लोक आहे. त्यांनी ज्या लोकांनी हे करून ठेवलेलं आहे. लोक तरुणपणाला थोडा त्यांना एक सवय द्यायचा की भाई तुम्ही हे घ्या. एकदा सवय झाली मग तो बिचारा पोरगा काय करतो, आई पैसे दे, पप्पा पैसे दे, भाऊ पैसे दे, काही नाही दिला तो मित्राकडे नाही मिळालं, जे घरातले काय वस्तू आहे त्याला विकायचं आणि त्याला, कारण तो आदी होतो, तर त्याला असं वाटतं आम्हाला घ्यायलाच पाहिजे. तर त्यासाठी आपण मोठा कदम घेणार आहे आणि त्यासाठी आपण मोठं काम करणार आहे. ते तरुणांसाठी बिझनेस चालू करतील अशी काही योजना? आहेत. मी बोलतो ना पुढे आहे. हे झाल्यानंतर हे सुरू आहे. त्याच्यासोबत आमची हे की मी माझ्यासोबत बरेचसे माझे सहकारी लोक आहे, जो मला सहकार्य करत आहे. ते सगळे त्याच्यामध्ये एज्युकेटेड आहे, टीचर आहे, डॉक्टर आहे, ऍडव्होकेट आहे. असल्या लोकांना घेऊन आमची एक कमिटी गठीत करायचं आहे. त्यामध्ये एज्युकेशनला माणूस एज्युकेशनचं काम बघेल.
मेडिकलचा माणूस मेडिकलचं काम बघेल आणि दुसरा जे काही कायदे वगैरे प्रॉब्लेम असेल त्या फक्त ऍडव्होकेट सारखे लोक काम करणार आणि एक पार्कसाईडमध्ये एक स्वच्छ क्लीन आणि स्वच्छ पार्कसाईड बनवणार मी असं आमचं एक वेळ आहे की पार्कसाईडला एकदम मुंबईतला नंबर 1 पार्कसाईड एक वॉर्ड बनवून दाखवायचं आम्हाला.